तर एक मोठी बातमी समोर येते। वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी, पालघर जिल्ह्यामध्ये हे वाढवण बंदर आहे आणि यालाच आता या बंदराला केंद्राने मंजुरी दिल्याचं समजतंय। सूत्रांच्या हवाल्याने ही सध्या माहिती प्राप्त होते। पालघर जिल्ह्यामध्ये असणारा वाढवण बंदर याला आता केंद्राची मान्यता मिळालेली आहे, मंजुरी मिळालेली आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने सध्या प्राप्त होतीये। पालघर जिल्ह्यामधील हे वाढवण बंदर आहे आणि याच बंदराला आता केंद्राची मंजुरी मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पालघरमध्ये अतिशय मोठी बातमी, वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी मिळाली असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने कळतेय। पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर आहे आणि यालाच आता केंद्राकडून मंजुरी मिळाली असल्याचं कळतंय। अधिकची माहिती प्रमोद जगताप आपल्याला देतात। प्रमोद, आपण पाहतोय केंद्राने या वाढवण बंदराला आता मान्यता दिल्याचं समजतंय, एकंदरीतच मंजुरी असल्याचं कळतंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? ऋतुजा 1996 पासून पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्याचे वाढवण बंदर होते, त्या बंदराला खरं तर सगळ्यांचा विरोध होत असल्याचं बघायला मिळत होतं। स्थानिक नागरिक असतील, मच्छीमार असतील किंवा शेतकरी असतील, या सगळ्या बंदराला विरोध असल्याचं बघायला मिळत होतं। पण ह्या सगळ्यांचा विरोध झुगारून कुठेतरी केंद्र सरकार या बंदराला आज मंजुरी देत आहे। संध्याकाळी 5 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये या सगळ्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे। खरं तर 25 फेब्रुवारीला म्हणजे काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी वाढवण बंदराचं भूमिपूजन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं। खरं तर शिवसेना असेल किंवा स्थानिक मच्छीमार असतील, या सगळ्यांचा खरं तर खूप मोठा विरोध जो आहे तो या बंदराला होत असतानाच बघायला मिळत होतं। मात्र हा विरोध झुगारून कुठेतरी केंद्र सरकार या सगळ्याला आज परवानगी देत आहे। ज्या प्रकारे ज्या अनेक ठिकाणी जे प्रकल्प आलेले होते त्या प्रकल्पांना जसा स्थानिकांचा विरोध होता तसाच विरोध आगामी काळामध्ये या बंदराला देखील होतो, काही बघणं महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा 76,000 कोटी रुपयांची नियोजन आहे। बंदराला विरोध असताना सुद्धा अनेक आंदोलनं झालेली होती, मात्र आता आपण पाहतोय केंद्राने मंजुरी दिली आहे। प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।